नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीनिमित्त चौंडी हे गाव सजलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जागोजागी बॅनर लागलेले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी त्यांचं स्वागत करताना बॅनर आहे. त्यासोबतच इथले राम शिंदे विधान परिषदेचे सभापती हे देखील त्यांच्या स्वागताचे बॅनर इथे लागलेले आहेत. आणि एकूणच चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठकीची सगळी सज्जता दिसत आहे. आपण पाहू शकता की इथे अहिल्यादेवी होळकर जन्मभूमी शिल्पसृष्टी आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये ढोल ताशाची पथक आहे. ते स्वागतासाठी मंत्री महोदयांच्या त्यासोबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी इथे सज्ज झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे येतील आणि ते अहिल्यादेवी होळकर यांचं अभिवादन करतील, त्यांच्या स्मृतींना येते आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीचं महत्व यासाठी आहे की मागील निवडणुकीमध्ये देखील धनगर आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि 2024 मध्ये देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं की धनगर आरक्षण देण्यात येईल. या बैठकीमध्ये धनगर आरक्षणाबद्दल नेमकी काय भूमिका सरकार मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच चौंडीच्या पर्यटनासाठी काय विकास निधी मिळतो हे देखील याची देखील सर्वांना उत्सुकता आहे. त्यासोबतच एकूणच या भागाच्या विकासासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चौंडीहून माय महानगर लाईव्ह साठी मी उन्मेष खंडाळे.